यानंतर कार्यक्रमात जाणून घेणार आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या पराक्रम दिनानिमित्तचा विशेष कार्यक्रम, ज्यामध्ये ऐकूयात साक्षी बागुल हिचं भाषण. न झुकणारी मान, न थांबणारा स्वप्नांचा प्रवास, ज्यांनी गुलामगिरीला दिलं थेट आव्हान, तोच खरा पराक्रमाचा श्वास, तोच खरा पराक्रमाचा श्वास. मित्रांनो नमस्कार, मी साक्षी संगीता राहुल बागुल. आज आपण जाणून घेणार आहोत पराक्रम दिनाविषयी. साधारण 1941 साली दुसऱ्या महायुद्धाचा जोखमीचा काळ होता. संपूर्ण जग युद्धजन्य परिस्थितीत होतं आणि एका घरावर नजरकैद आणि कडक पहारा होता. आणि मग रात्रीच्या घोर अंधारात एक माणूस पठाणाचा वेश करून जोखीम पत्करून घराच्या बाहेर पडतो. का? कारण त्याला स्वतःसाठी त्या नजरकैदीतून मुक्तता हवी होती म्हणून? नाही, तो बाहेर पडतो कारण त्याला फक्त स्वतःसाठी स्वातंत्र्य नाही, तर संपूर्ण देशासाठी स्वातंत्र्य हवं असतं. आणि हे धाडसी पाऊल उचलणारा माणूस अर्थात नेताजी सुभाषचंद्र बोस. आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिनानिमित्त आपण साजरा करत आहोत पराक्रम दिवस. हा पराक्रम दिवस फक्त एक तारीख नाही, तर धैर्य, संघर्ष आणि राष्ट्रप्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. नेताजींचं जीवन कार्य, त्यांचं अदम्य धैर्य आणि आजच्या तरुणांसाठी असलेला त्यांचा संदेश समजून घेण्यासाठीचा आजचा हा विशेष कार्यक्रम. मग आज आपण खरं तर पराक्रम दिवस साजरा करत आहोत, पण पराक्रम म्हणजे काय हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. कारण पराक्रम म्हणजे फक्त तलवार उचलून सीमेवर लढाई लढणं असं नाही, तर मनात धैर्य ठेवून सत्याची बाजू घेणं, अगदीच भीतीवर मात करून धाडस दाखवणं आणि कठीण परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेणं. एवढंच काय, तर आपल्या ध्येयासाठी ठाम उभं राहणं हे सुद्धा पराक्रमच. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे योग्य आहे ते करण्याची हिंमत दाखवणं, वर्तमान काळात भविष्यासाठीची दूरदृष्टी ठेवून अन्यायाविरुद्ध आवाज उचलणं, हे सर्व करणं म्हणजे आजच्या काळात खऱ्या अर्थाने पराक्रमच. मित्रांनो, आज 23 जानेवारी आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा 129वा जन्मदिन साजरा करत आहोत. पण भारत सरकारने हा 2021 पासूनच अधिकृतपणे पराक्रम दिवस म्हणून त्यांच्या 125व्या जन्मजयंतीलाच घोषित केला होता. मग नेमकी पराक्रम दिवस साजरा करण्यासाठी आपण नेताजींचा जन्मदिन का निवडला हे देखील विचार करण्याची बाब आहे. कारण नेताजींचं संपूर्ण आयुष्यच हे पराक्रमाचं मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणजे अगदी आरामाचे आयुष्य नाकारून ब्रिटिश सत्तेविरुद्ध थेट लढा देणं, देशासाठी सर्वस्व अर्पण करणं, तरुणांना स्वातंत्र्याची प्रेरणा देणं, आणि ज्या काळात भारताचं एखादं सैन्यच नव्हतं त्या काळात देखील भारतासाठी आणि भारताचं असलेलं सैन्य अर्थात आझाद हिंद सेनेची स्थापना करणं, इतकंही कारण पुरेसं आहे. पण त्यांचं खरं कार्य ही याहून अधिक गूढ आणि शिकण्यासारखं आहे. म्हणजे अगदी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र हे धोरण स्वीकारून त्यांनी जर्मनीचा परदेश गमन करून स्वातंत्र्य लढा उभारला, स्वतःचं सैन्य उभारलं आणि इंग्रजांविरुद्ध चाल करून, हेही त्या काळात धाडसच बरं. आणि मग या अशा अनेक पराक्रमांच्या स्मरणार्थ आजच्या पिढीला यातून बोध घेता यावा म्हणूनच केंद्र सरकारने हा दिवस पराक्रम दिवस म्हणून घोषित केला. एवढंच काय, तर कदाचित काही जणांना हे माहीतही नसेल, पण सुभाषचंद्र बोस आपदा व्यवस्थापन पुरस्कार नावाचा एक पुरस्कार आपदा व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट, धैर्यशील आणि निस्वार्थ सेवा करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना आज 23 जानेवारी रोजी पराक्रम दिवस या निमित्ताने केवळ इतिहासापुरती ही संकल्पना न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून जिवंत ठेवून प्रोत्साहन करण्यासाठी देखील दिला जातो. मित्रांनो, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशातील कटक येथे झाला. त्यांचे वडील जानकीनाथ बोस हे यशस्वी वकील होते. घरात शिस्त होती, पण आईकडून त्यांना करुणा, संस्कार आणि संवेदनशीलता मिळाली. लहानपणापासूनच सुभाषबाबूंना अन्याय सहन होत नव्हता. शाळेत असताना एका ब्रिटिश शिक्षकाने भारतीय विद्यार्थ्यांचा अपमान केला असता सुभाषबाबूंनी त्यांना उघड विरोध केला. त्यांना त्याबद्दल शिक्षा देखील झाली, पण त्यांनी माफी मागितली नाही, कारण आत्मसन्मान हा कोणत्याही शिक्षेपेक्षा मोठा असतो हे त्यांनी त्या वयातच दाखवून दिलं.
मित्रांनो, शिक्षणात तर ते अत्यंत हुशार होते. इंग्लंडला जाऊन त्यांनी त्या काळातील अत्यंत प्रतिष्ठित मानली जाणारी ICS परीक्षा दिली आणि त्यात ते उत्तीर्ण पण झाले. पण त्यांनी ती नोकरी मात्र स्वीकारली नाही. मी गुलाम सरकारचा अधिकारी होऊ शकत नाही हे स्पष्टपणे सांगत त्यांनी संपूर्ण आयुष्याची सुरक्षितता केवळ देशासाठी नाकारली. हीच वृत्ती, हेच धैर्य म्हणजे खरा पराक्रम. भारतीय स्वातंत्र्य लढा फक्त भारतातूनच लढला पाहिजे असा संकुचित विचार नेताजींना मान्य नव्हता. ब्रिटिश समाजाला पराभूत करण्यासाठी भारताबाहेरूनही स्वातंत्र्य लढा लढता येतो असा धाडसी आणि दूरदृष्टीचा त्यांचा विचार होता. ब्रिटिशांच्या कडक नजर कैदेत राहून हा लढा पुढे नेता येणार नाही हे लक्षात येताच त्यांनी देशाबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आणि मग याच काळात तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा ही हाक हिंसेसाठी नव्हती, तर देशासाठी त्याग आणि बलिदान करण्याचं आव्हान होती. विशेषतः तरुणांना या लढ्यात सामील करण्याचा त्यांचा उद्देश होता. कारण तरुण हीच खरी देशाची शक्ती आहे यावर नेताजींचा ठाम विश्वास होता. मित्रांनो, या धाडसी विचारांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मात्र नेताजींनी देशाबाहेर पडून अफगाणिस्तान, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि ब्रह्मदेश असा अत्यंत जोखमीचा प्रवास केला. आणि हा प्रवास आरामाचा नव्हता, मात्र त्यामागे एक ध्येय होतं: भारताच्या स्वातंत्र्यासाठी आंतरराष्ट्रीय पाठबळ उभं करणं. आणि नुकताच पार पडलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या महानायक या पुस्तकावरून त्यांचा जीवनाचा हा पैलू आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. मग दुसऱ्या महायुद्धाचा योग्य उपयोग करून ब्रिटिशांच्या शत्रू राष्ट्रगटांशी संपर्क साधत त्यांनी भारतीय युद्ध कैद्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. या आंतरराष्ट्रीय पाठबळाच्या बळावर नेताजींनी आझाद हिंद सेनेची उभारणी केली. जपानमध्ये या सेनेची पुनर्रचना करण्यात आली आणि या सेनेत केवळ सैनिकच नव्हते, तर युद्धकैदी, कामगार, विद्यार्थी आणि सामान्य भारतीय देखील सहभागी होते. त्या काळात भारताचं स्वतंत्र सैन्य अस्तित्वात नसताना भारतासाठी आणि भारताचं असलेलं सैन्य उभं करणं हा नेताजींचा पराक्रमाचा कळसच होता. इम्फाल कोहिमा मार्गे दिल्ली जिंकण्याची योजना आखणं हे अभूतपूर्व धाडस नेताजींनी त्या काळी केलं. चलो दिल्ली या संकल्पनेचा उल्लेख नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याच लिखाणात आणि त्यांच्या विचारांशी निगडीत संदर्भामध्ये देखील आपल्याला बघायला मिळतो. मग दुसऱ्या महायुद्धाचा सूत्रधार असलेला चर्चिलची झोप उडवणारे आणि हिटलर सारख्या प्रभावशाली नेत्यावर देखील प्रभाव टाकून भारताच्या स्वातंत्र्यासाठी पराक्रम करणारे नेतृत्व अर्थात नेताजी सुभाषचंद्र बोस. मग शत्रूचा शत्रू आपला मित्र ही संकल्पना अचूकपणे वापरून दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सुद्धा देशाच्या स्वातंत्र्यासाठी आतोनात प्रयत्न करणारा हा नेता होता. ब्रिटिश साम्राज्याला केवळ भारतातच नाही तर जागतिक पातळीवर आव्हान देण्याची क्षमता नेताजींमध्ये होती आणि म्हणूनच त्यांचा पराक्रम आजही आपण आदर्श मानला पाहिजे. नेताजींच्या विचारातील सर्वात क्रांतिकारी पाऊल म्हणजे राणी झाशी रेजिमेंटची स्थापना. त्या काळात स्त्रियांना लढाऊ भूमिकेत आणणं हेच खरं क्रांतिकारी सारखं होतं. स्वातंत्र्य लढा फक्त पुरुषांचा नाही हा विचार नेताजींनी प्रत्यक्ष कृतीत उतरून दाखवला. आज आपण स्त्री सक्षमीकरणाची भाषा करतो, पण मित्रांनो, नेताजींनी हे दशकांपूर्वीच करून दाखवलं होतं. नेताजींचा विचार आपण आजही सर्वच क्षेत्रात वापरू शकतो. एवढंच काय, तर त्यांच्या विचारसूत्रांच्या आधारे शक्तिमान भारताची उभारणी देखील करणं शक्य आहे. हे आपण अगदी स्वातंत्र्यानंतरच्या काळातील अनेक युद्धांपासून तर अलीकडीलच गाजलेल्या ऑपरेशन सिंदूरपर्यंत स्पष्टपणे पाहू शकतो. आतंकवाद्यांच्या काळ्या कृत्यांद्वारे भारताला हैराण करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आपल्या विद्यमान सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवून आतंकवाद्यांचे अड्डे पूर्णपणे नष्ट केले. मात्र हे करण्यासाठी नागरी वस्तीवर हल्ले टाळले. हा संयमित पण ठाम दृष्टिकोन सुभाषबाबूंच्या धोरणाची सुसंगत आहेत. आणि मग सुभाषबाबूंच्या आर्थिक आणि राजनैतिक विचारांशी सुसंगत असा प्रवाह आजही आपल्याला देशभरात दिसून येतो. खरं तर नेताजींच्या काळात पराक्रम म्हणजे शस्त्र उचलणं, गुलामगिरी विरुद्ध उभं राहणं आणि स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणं.
मग इंडियन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स या पुस्तकामध्ये मांडलेला नेताजींचा राष्ट्रवाद केवळ ब्रिटिश विरोधी नव्हता, तर तो होता स्वातंत्र्यानंतरचा भारत शिस्तबद्ध, सामाजिक न्यायाधिष्ठित आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा असावा यावर आधारित होता. आज देश स्वतंत्र आहे, पण मित्रांनो, खरा प्रश्न असा आहे, आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र विचारांनी जगतो का? कारण आजचा पराक्रम हा फक्त सीमेपुरता मर्यादित नाही, तो शिक्षणात आहे, तो तंत्रज्ञानात आहे. पराक्रम हा पर्यावरण संरक्षणात देखील आहे आणि सामाजिक बदलात आहे. एवढंच काय, तर आर्थिक विकासात देखील आहे. आणि आजचा पराक्रम म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्ध ठाम उभं राहणं, अज्ञानाविरुद्ध शिक्षणाचं शस्त्र उचलणं आणि उदासीनतेविरुद्ध जबाबदारी स्वीकारणं. आणि मग माझं काय या प्रश्नाऐवजी माझ्या देशासाठी काय हा विचार युवकांच्या मनात रुजवणं अर्थात खरा पराक्रम. आजचे युवक हे देशाचं फक्त भविष्य नाही, ते आजचा वर्तमान आहेत. मग भारताची युवा पिढी 35 वर्षाच्या वयोगटात असून 66% लोकसंख्या ही युवकांची आहे आणि त्यांच्या माध्यमातून देशाचं चित्र बदलायचं आहे. आणि भारत जगाच्या मानसन्मानाचा, आदराचा विषय बनावा अशी त्याची प्रतिमा आपल्याला घडवायची आहे. कारण मित्रांनो, आज आपण घेतलेले निर्णयच उद्या इतिहास घडवणार आहेत. स्वातंत्र्य मिळून आपल्याला 78 वर्षे झाली. आपले सर्व प्रश्न सुटलेत का? हा विचार आत्मपरीक्षण म्हणून आपण आज नक्कीच केला पाहिजे. आता प्रश्न असा नाही की आपण कुठे पोहोचलो आहोत. प्रश्न खरं तर असा आहे की अजून आपल्याला काय मिळवायचं बाकी आहे. आणि मित्रांनो, हे लक्षात ठेवा, भारत हा केवळ शहरांमध्ये राहत नाही, तो खेड्यांमध्ये श्वास घेतो. खेड्यांचा विकास म्हणजे भारताचा आत्मा मजबूत करणं. म्हणूनच आजचा पराक्रम फक्त घोषणा देण्यात नाही, तर नेताजींच्या विचारांना आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रामाणिकपणे उतरवण्यात आहे. इतिहासाला नमस्कार करण्यापेक्षा इतिहासाची जबाबदारी स्वीकारणं हेच खरं राष्ट्रप्रेम आहे. ज्यांना आवाज नाही त्यांचा आवाज बनणं, ज्यांना संधी नाही त्यांचं हात बनणं, ज्यांना दिशा नाही त्यांचं मार्ग बनणं. आणि हे जर आपण केलं ना, तर पराक्रम दिवस फक्त एका दिवसापुरता नाही, तर तो आपल्या विचारात आणि कृतीत उतरेल आणि देशाच्या वाटचालीत ठसठशीत उमटेल. कारण जितकी या देशाला सक्षम आणि प्रामाणिक उद्योजकांची गरज आहे, तितकीच ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून देशाचा गौरव वाढवणाऱ्या खेळाडूंच्या पराक्रमाची देखील आहे. जितकी अवकाश संशोधनात पराक्रम गाजवणाऱ्या वैज्ञानिक युवकांची आवश्यकता आहे, तितकीच शेतीच्या बांधावर प्रामाणिकपणे राबणाऱ्या शेतकरी युवकाच्या पराक्रमाची देखील आहे. आणि जितकी देशाच्या सीमांवर स्वातंत्र्याचं रक्षण करणाऱ्या सैनिकाच्या पराक्रमाची गरज आहे, तितकीच देशाच्या सत्तेपुढे न झुकता निर्भीडपणे प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराच्या पराक्रमाची देखील आहे. कारण तलवारों की धारों पर इतिहास हमारा चलता है, जिस ओर जवानी चलती है उस ओर जमाना चलता है. आणि म्हणूनच आजची तरुण पिढी जेव्हा येणाऱ्या काळाची दिशा निश्चित करणार आहे, तेव्हा त्यांच्या दृष्टीने हा पराक्रम समजून घेणं देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत गरजेचं आहे. कारण ही दिशा जर तुम्ही ठरवणार असाल, तर तुमच्या डोळ्यांवरचा चष्मा हा पराक्रमाचाच असला पाहिजे, राष्ट्रनिर्मितीचा असला पाहिजे, राष्ट्रभक्तीचा असला पाहिजे. म्हणूनच नेताजींना जाणून घेणं आणि पराक्रम ही एक संकल्पना नसून ती आपली जबाबदारी आहे, ही जाणीव करून घेणं हे महत्त्वाचं आहे. कारण आपल्या प्रत्येकालाच नेताजी होता येणार नाही, पण त्यांच्या विचारांचं आचरण नक्कीच करता येईल. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्या सर्वांच्या आचरणात, विचारात जिवंत राहतील. आणि आपण ते सर्व मिळून नक्कीच करू, इतकीच आशा व्यक्त करते. जय हिंद. तर मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलं पराक्रम दिनानिमित्तच्या विशेष कार्यक्रमात साक्षी बागुल हिचं भाषण.